हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला दोन पॉइंट्स बघायचे. पहिला पॉइंट आहे तो ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट आणि दुसरा पार्ट आहे तो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. त्यापैकी आपल्याला फर्स्ट ॲरे ऑफ ऑब्जेक्ट हा जो नवीन कन्सेप्ट आहे तो आपल्याला आज बघायचा आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टोटल 3 कन्सेप्ट बघितलेले आहेत. एक स्टॅटिक डेटा मेंबर, स्टॅटिक मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन. ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचे ते ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट. ठीक आहे. आता ॲरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? आता फायनली ॲरे ऑफ ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट कशावरती डिपेंड आहे तर तुम्हाला त्याच्या अगोदर आपल्याला ॲरेची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ॲरे तुम्ही आता सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये शिकलेला आहातच. ॲरे म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. बरोबर. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. म्हणजेच काय? सिमिलर डेटा टाईप म्हणजे काय? एकाच डेटा टाईपच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूचं कलेक्शन म्हणजेच काय? ॲरे. एक्झाम्पल म्हणून आपण म्हणू शकतो इंटिजर डेटा टाईपच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूंचं कलेक्शन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? ॲरे. ठीक आहे. म्हणून आपल्याला तो सेम ॲरे जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला ऑब्जेक्ट वरती अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? इट इज अ वन टाइप ऑफ क्लास कॉपी. म्हणजे काय? क्लासचे जे मेंबर्स असतील तर ते आपल्याला कुठं मिळू शकतात तर ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. तर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? आता आपल्याला बघायचं आहे. अँड ऑब्जेक्ट इज रिप्रेझेंट्स अ सिंगल रेकॉर्ड इन मेमरी. ॲरे म्हणजे काय? इट रिप्रेझेंट्स अ सिंगल रेकॉर्ड इन अ मेमरी. आता ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय? इट इज अ क्लास कॉपी. ठीक आहे. इफ वी वॉन्ट मोर दॅन वन रेकॉर्ड ऑफ द क्लास टाईप. ठीक आहे. आता सिंगल ॲरे म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप. आता थोडक्यात ॲरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर क्लास टाईप. म्हणजे काय? एकाच क्लासमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या व्हॅल्यू. म्हणजे काय? समजा आपण एका क्लास आणि स्ट्रक्चर मध्ये बऱ्यापैकी सिमिलरिटी. एक क्लास कंटेन्स डिफरंट टाइप्स ऑफ डेटा मेंबर्स. म्हणजे आपण त्यात वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स घेऊ शकतो आणि त्या प्रत्येक व्हेरिएबलची वेगवेगळी व्हॅल्यूंचं कलेक्शन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. मी काय सांगितलं? वेगवेगळे आपण व्हेरिएबल्स एकाच क्लासमध्ये डिक्लेअर करतो. बरोबर आहे. मग त्या प्रत्येक व्हेरिएबलची वेगवेगळ्या व्हॅल्यूंचं जे कलेक्शन असेल ते कलेक्शन म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणू शकतो? ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. कलेक्शन ऑफ ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. आता आपल्याला ते जर डिक्लेअर करायचे असेल तर त्यासाठी आपण सिंटॅक्स दिलेला आहे बघा. क्लास नेम, क्लासचं नाव, त्यानंतर ॲरे अंडरस्कोर नेम. आता ॲरे नेम म्हणजे थोडक्यात काय असणार आहे? हे ऑब्जेक्टचं नाव असणार आहे आणि त्याच्यामध्ये दिलेली ती साईज. म्हणजे काय? समजा आपल्याला एक्झाम्पल असेल क्लास डेमो नावाचा जर क्लास असेल आणि डी नावाचं जर ऑब्जेक्ट असेल तर आणि त्याची साईज आपल्याला जर 5 द्यायची असेल तर कसं होईल? डेमो डी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 5 असं त्याची व्हॅल्यू आहे. त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल मी दिलेला आहे. ते आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं आउटपुट पण मी दिलेलं आहे. ते दोन्ही आपल्याला इथं बघायचं. ठीक आहे. आता एक्झाम्पल मध्ये मी काय घेतलेलं आहे? एक बुक नावाचा क्लास घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यासाठी दोन व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. एक कॅरेक्टर टाईप व्हॅल्यू घेतली आहे टायटल आणि फ्लोट टाईप व्हॅल्यू घेतलेली आहे प्राइस. ठीक आहे. आता टायटल ऑफ 30 म्हणजे काय? हा कॅरेक्टर टाईप ॲरे आहे. म्हणजे काय? टायटलची जी व्हॅल्यू असेल म्हणजे काय? टायटलचं जे नाव आपण देणार आहे ते 30 लिमिटेड असेल. म्हणजे काय? 30 कॅरेक्टर पर्यंत आपण ते लिमिट मध्ये देऊ शकतो. आणि फ्लोट प्राइस, प्राइस आपण फ्लोटिंग पॉइंट मध्ये दिलेले आहे. हे दोन्ही जे व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत ते प्रायव्हेटच्या अंडर डिक्लेअर केले आहेत. पण मी इथं प्रायव्हेट लिहिले नाही. म्हणजे काय? याचा अर्थ जरी इथं प्रायव्हेट लिहिलेलं नसेल तर आपण ते प्रायव्हेट आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर पब्लिक मध्ये आपण काय केलेलं आहे बघा? गेट डेटा आणि पुट डेटा असे दोन फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत.
त्यानंतर आपण काय केलंय, क्लास कंप्लीट केलाय. क्लास कंप्लीट केल्यानंतर सेमिकोलॉन दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय केलेलं आहे बघा, गेट डेटा आणि पुट डेटा हे जे दोन फंक्शन आहेत ते फंक्शन आपण काय केले आहेत, ऍक्च्युअल मध्ये डिफाईन केलेले आहेत. आता पहिलं फंक्शन कसं डिफाईन केलं आहे बघा, व्हॉइड बुक्स. सिंटॅक्स कसा दिलेला आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, जे फंक्शन आहे हे आउटसाइड क्लास डिफाईन करायचं आहे, म्हणून त्यासाठी दोन सिग्नेचर असेल. सिग्नेचर कशाला म्हणतो आपण, व्हॉइड बुक्स डबल कोलन, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर गेट डेटा. त्याच्यानंतर आपण ब्रॅकेटमध्ये काय केलेलं आहे बघा, टायटल आणि प्राइस त्या बुकची एंटर करून घेतलेले आहेत, त्यामुळे सी इन टायटल आणि सी इन प्राइस एवढंच आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे बघा, व्हॉइड पुट डेटा. आता पुट डेटा मध्ये आपण काय केलेलं आहे, त्या बुकचे टायटल आणि प्राइस हे दोन्ही डिस्प्ले केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉइड मेन मध्ये आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे B1 नावाचा, आणि त्याचाच आपण ऍरे घेतलेला आहे, तीन ऍरे घेतलेला आहे, तीन त्याचे मेंबर्स घेतलेले आहेत ऍरेचे, म्हणजे थोडक्यात ऍरेची साईज काय असणार आहे, 3. म्हणून बुक्स हे क्लासचं नाव, त्यानंतर B1 ऑब्जेक्ट आणि त्याचा ऍरे 3चा ऍरे घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते जे दोन्ही फंक्शन्स आपण कॉल करणार आहे, ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर. ठीक आहे. हे दोन्ही फंक्शन्स साठी आपल्याला दोन वेगवेगळे फॉर लूप वापरावे लागतील. ते दोन्ही फंक्शन्स जर आपण एकाच फॉर लूप मध्ये लिहिलं तर एरर येणार आहे, कारण का पुट डेटा हे फंक्शन कॉल होणार नाही, एकदाच कॉल होईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जेवढे मेंबर फंक्शन्स आपल्याला कॉल करायचे असतील त्या प्रत्येक मेंबर फंक्शनला वेगळा फॉर लूप आपल्याला द्यावं लागेल. एकाच फॉर लूप मध्ये एकापेक्षा जास्त मेंबर फंक्शन्स रन होत नाहीयेत. ठीक आहे. म्हणून त्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, फॉर लूप मध्ये आय ची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे, लेस दॅन 3 म्हणजे 0 1 2 म्हणजे 3चा ऍरे आपण घेतलेला आहे. मग प्रत्येक वेळेला काय केलेलं आहे, तो ऍरे 3 टाइम्स फिरवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण बघा कसं केलेलं आहे, B1 हा काय झाला, ऑब्जेक्ट ऑफ आय ची व्हॅल्यू 0 पासून 3 पर्यंत ती काय होणार आहे, 1 न इन्क्रीमेंट होणार आहे, आणि डॉट गेट डेटा म्हणजे काय केलंय, गेट डेटासाठी एक वेगळा फॉर लूप घेतलेला आहे आणि पुट डेटासाठी एक वेगळा फॉर लूप ते घेतलेला आहे. ठीक आहे. हे झालं सिंपल एक्झाम्पल कशासाठी, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट साठी. म्हणजे काय, जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टचे ऍरे क्रिएट करायचा आणि प्रत्येक मेंबर फंक्शन साठी आपल्याला सेपरेट फॉर लूप इथं वापरायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला आउटपुट बघूया. इथं आपण तीन बुक साठी वेगवेगळ्या, म्हणजे तीन व्हेरिएबल्स तीन वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत प्रत्येक ऑब्जेक्ट साठी. म्हणजे आपल्याला टोटल 3 ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, बुक 1, बुक 2 आणि बुक 3. मग त्या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी वेगवेगळ्या टायटल आणि प्राइस वेगवेगळे घेतलेले आहेत. टायटल काय आहे बघा, C++325, त्याची प्राइस DBMS साठी 455 आणि जावा साठी 255 असे त्याचे प्राइसेस दिलेले आहेत, आणि आपण त्याचं आउटपुट इथं डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. टोटल 3चा ऍरे आपण इथं घेतलेला आहे. हे झालं ऍरे ऑफ ऑब्जेक्ट कन्सेप्ट झाला. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ते ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट. आता तुम्हाला माहित असेल की जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन डिक्लेअर करता, मग ते नॉन आर्ग्युमेंट फंक्शन असेल किंवा आर्ग्युमेंटल फंक्शन असेल. आता नॉन आर्ग्युमेंटल म्हणजे काय, जेव्हा एखादं फंक्शन तुम्ही डिक्लेअर करता किंवा डिफाईन करता, त्या फंक्शनला आपल्याला काहीतरी व्हॅल्यू पास करायच्या असतील तर ते आपण कसं पास करतो, तर त्या सर्क्युलर ब्रॅकेट मधून त्या व्हॅल्यू एक किंवा एकापेक्षा जास्त व्हॅल्यू पास करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स म्हणतो. ठीक आहे. समजा एखाद्या फंक्शन मध्ये आपल्याला जर ऑब्जेक्ट म्हणून जर एखादं आर्ग्युमेंट पास करायचं असेल तर ते आपण करू शकतो. हे फक्त C++ मध्ये किंवा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण ते करू शकतो. त्यात आपण बघूया पुढे, the objects of the class can be passed as an argument to the member function as well as non-member function. आता मेंबर फंक्शन म्हणजे काय,
हा क्लासचा फंक्शन असतो आणि नॉन मेंबर फंक्शन म्हणजे हा त्या क्लासचा आणि त्या फंक्शनचा काय संबंध असतो. म्हणून थोडक्यात आपण त्याला एखादं काय म्हणू शकतो, एखादं फ्रेंड फंक्शन पण म्हणू शकतो. मग त्या व्हॅल्यू किंवा त्या आर्ग्युमेंट्स आपण दोन टाईपने कॉल करू शकतो, आयदर बाय पास बाय व्हॅल्यू और पास बाय रेफरन्स. आता पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय, ऍक्च्युअली आपल्याला व्हॅल्यू पास करावे लागतात, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, पास बाय व्हॅल्यू. आणि पास बाय रेफरन्स म्हणजे काय, आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूच्या ऐवजी त्या व्हॅल्यू जिथं आपण स्टोअर केलेल्या असतात त्या व्हॅल्यूच्या मेमरी लोकेशन ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून आपण तिथं पास करू शकतो. ठीक आहे. तर दोन टाइप्स मध्ये आपल्याला काय बघायचं बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पास्ड बाय व्हॅल्यू, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण पास केला ऍज अ व्हॅल्यू म्हणून, तर काय होतं बघा, कॉपी ऑफ ऍक्च्युअल ऑब्जेक्ट इज क्रिएटेड इनसाइड द फंक्शन. म्हणजे काय, ऍक्च्युअल ऑब्जेक्टची कॉपी, म्हणजे ऍक्च्युअल ऑब्जेक्ट मध्ये एखाद्या डेटा मेंबरची जी व्हॅल्यू असेल ती ऍज अ ऍक्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून ती फंक्शन मध्ये राहते. ठीक आहे. आणि जेव्हा एखादं फंक्शन आपण डिस्ट्रॉय करतोय, म्हणजे काय कॉल करत नाहीये, त्यावेळेला काय होतं, त्या ऑब्जेक्टला दिलेली जी डेटा मेंबरची जी व्हॅल्यू असेल ती काय होते, ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय होते. पण जेव्हा आपण पास बाय रेफरन्स वापरतो त्यावेळेला हे असं घडत नाहीये. म्हणजे काय, इथं ऍक्च्युअल जेव्हा आपण एखादं फंक्शन डिस्ट्रॉय करतोय किंवा क्लोज करतोय, टर्मिनेट करतोय, त्यावेळेला त्याच्यामध्ये असणार आपण त्या मेमरी लोकेशनचा ऍड्रेस तो ऍज इट इज राहतो, तो डिस्ट्रॉय होत नाहीये. फक्त त्याला असाइन केलेली जी व्हॅल्यू असेल ती ऍक्च्युअल मध्ये डिस्ट्रॉय होते. म्हणजे काय, समजा त्या मेमरी लोकेशनला व्हॅल्यू चेंज केली तर ऑटोमॅटिकली व्हॅल्यू पण पास बाय व्हॅल्यू मध्ये चेंज होते. ठीक आहे. हे झालं ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट. त्याच्यासाठी आपल्याला सिंटॅक्स कसं दिलेलं आहे, फंक्शनचं नाव आणि त्याला काय पास केलेलं आहे, ऑब्जेक्टचं नाव. हे झालं सिंपल सिंटॅक्स. त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे, ते आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल एक सिंपल दिलेला आहे की त्याच्यामध्ये एक कन्वर्ट नावाचा क्लास केलाय. हा जो प्रोग्राम आहे तो ऍक्च्युअली कशासाठी केलेला आहे, तर मीटरचं कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये कसं करू शकतो आपण, ह्याच्यासाठी हा सिंपल प्रोग्राम दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे, कन्वर्ट, आणि त्याच्यामध्ये दोन फ्लोट टाईप व्हॅल्यू आपण इथं डिक्लेअर केलेले आहेत, सीएम आणि एम, म्हणजे सेंटीमीटर साठी सीएम आणि मीटर साठी एम. आणि एक फंक्शन आपण इथं डिफाईन केलेलं आहे बघा, void put. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मीटरची जी व्हॅल्यू आहे ती युजर कडनं आपण घेतलेली आहे, म्हणून सीन एम केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक फंक्शन केलेलं आहे, void con अंडरस्कोर cm. हे जे फंक्शन आहे ह्या फंक्शनला आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट म्हणून आर्ग्युमेंट इथं पास केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं लॉजिक काय केलेलं आहे, तर त्याचं लॉजिक मध्ये आपण काय केलेलं आहे, मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. हे जे लॉजिक आपण कुठं लिहिलेलं आहे, तर कॉन अंडरस्कोर सीएम नावाचं जे फंक्शन आहे. आता इथं आपण काय पास केलेलं आहे बघा, कन्वर्ट हा क्लासचं नाव आहे, बरोबर आहे. C1 हे मी रेड मध्ये दिलेलं आहे. आता ते रेड मध्ये जे जे दिलेलं आहे ते प्रत्येक काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. म्हणून C1 डॉट CM म्हणजे काय झालं, त्या कन्वर्ट क्लासचा ऑब्जेक्टला आपण काय पास केलेलं आहे, CM. ठीक आहे. त्या CM ला आपण काय व्हॅल्यू पास केलेलं आहे बघा, त्याच C1 डॉट M इंटू 100, म्हणजे जो मीटरची व्हॅल्यू जी युजर कडनं आपण घेणार आहे त्याचं कन्व्हर्जन करून ते आपण कुठं पास केलेलं आहे, CM ला. CM हा डेटा मेंबर कुणाचा आहे, तर C1 ऑब्जेक्टचा आहे, आणि ते आपण डायरेक्टली प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. फक्त आपण इथे थोडस कन्व्हर्जन काय असणार आहे, CM इज इक्वल टू M इंटू 100 च्या ऐवजी C1 डॉट CM इज इक्वल टू C1 डॉट M इंटू 100 असं आपल्याला हे थोडक्यात कन्व्हर्जन असणार आहे. आता void main मध्ये काय केलेलं आहे बघा, एक obj1 नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. त्यानंतर आपण काय किती मेंबर फंक्शन केलेले आहेत, दोन, एक इनपुट आणि एक कॉन अंडरस्कोर सीम, असे दोन
मेंबर फंक्शन्स आपण डिफाईन केलेले आहेत ते आपल्याला डायरेक्टली ऍक्सेस करावे लागतील बाय युझिंग ऑब्जेक्ट अँड डॉट ऑपरेटर. आता ऑब्जेक्टचं नाव काय, obj1 डॉट इनपुट हे पहिलं फंक्शन आपण डिफाईन केलेलं म्हणून पहिल्यांदा ते कॉल करायचं. त्यानंतर आपण सेकंड टाइम आपण कुठलं डिफाईन केलेलं, कॉन अंडरस्कोर cm म्हणून आपण सेकंड टाइम ते जे फंक्शन आहे ते आपण ऍक्सेस करणार आहे. obj1 डॉट कॉन अंडरस्कोर cm ब्रॅकेटमध्ये इथं c1 दिलेलं आहे आणि इथं आपण काय लिहिलेलं आहे, obj1. आता c1 आणि obj1 हे दोन्ही सुद्धा ऑब्जेक्ट आहेत, ते दोन्ही पण एकाच क्लासचे ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे, कन्वर्ट c1 आणि कन्वर्ट ऑब्जेक्ट 1 हे दोन्ही पण आयडेंटिकल आहेत. म्हणजे काय, दोन्ही पण सेम आहेत. c1 इज इक्वल टू obj1 म्हणजेच काय, obj1 इज रिप्लेस्ड बाय c1 और c1 इज रिप्लेस्ड बाय obj1. त्यामुळं इथं डायरेक्टली व्हॅल्यू काय येणार आहे, c1 ला जी असाइन असेल ती obj1 ला असणार आहे आणि obj1 ला जी असेल ती c1 ला असणार आहे. ठीक आहे, आउटपुट पण मी इथं दिलेलं आहे बघा. प्लीज एंटर द व्हॅल्यू इन मीटर टू कन्वर्ट इन सेंटीमीटर. त्याची व्हॅल्यू मी काय घेतलेली आहे, 1 घेतलेली आहे. सेंटीमीटर मध्ये त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 100 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात काय, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे एक्झाम्पल थोडस लक्ष देऊन बघा आणि तुम्ही पण स्वतः ट्राय करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक लास्ट पॉइंट बघायचा आहे, तो इंट्रोडक्शन ऑफ कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय, फक्त कन्स्ट्रक्टर हा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला टोटली डीप मध्ये बघायचा आहे. फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून मी सांगतो. कन्स्ट्रक्टर, आता कन्स्ट्रक्टर हा एक काय आहे, स्पेशल मेथड किंवा स्पेशल फंक्शन आहे. इट इज ऑटोमॅटिकली कॉल्ड व्हेन ऑब्जेक्ट ऑफ क्लास इज क्रिएटेड. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर एक स्पेशल फंक्शन आहे. मग ते ऑटोमॅटिकली कॉल होतं कधी, जेव्हा एखाद्या क्लासचा पहिला ऑब्जेक्ट हा क्रिएट होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर कॉल होतं. त्याच्या प्रॉपर्टीज काय काय बघूया आपण. कन्स्ट्रक्टर हॅज सेम नेम ॲज क्लास इटसेल्फ. म्हणजे काय, जे क्लासला दिलेलं जे नाव असेल तेच आपल्याला कन्स्ट्रक्टरला पण पाहिजेच, तरच आपण तो कन्स्ट्रक्टर आहे असं ओळखू शकतो. लक्षात आलं, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम असेल तर आपण इझिली ओळखू शकतो की तो एक कन्स्ट्रक्टर डिफाईन केलेला आहे किंवा डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड बघा, कन्स्ट्रक्टर्स डोंट हॅव रिटर्न टाईप. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टरला कुठल्याही टाईपचा रिटर्न टाईप नव्हतो. कुठल्याही टाईपचा म्हणजे काय, तो इंटिजर टाईप असेल किंवा फ्लोट टाईप असेल, डबल टाईप असेल किंवा इवन वॉइड सुद्धा कन्स्ट्रक्टरला चालत नाहीये. ठीक आहे, आता त्यानंतर आपण बघितलेलंच आहे की कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल्ड व्हेन द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास इज क्रिएटेड. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी काय बा, इफ वी डू नॉट स्पेसिफाय कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय, एखाद्या क्लासमध्ये जर आपण एखादा कन्स्ट्रक्टर स्पेसिफाय केला नसेल, म्हणजे डिफाईन केला नसेल किंवा डिक्लेअर केला नसेल, तर C++ चा जो कंपायलर असेल तो काय करतो, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतो, जनरेट करतो त्या क्लासमध्ये. काय करतो, C++ चा जो कंपायलर असेल तो एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर प्रत्येक क्लासमध्ये डिफाईन करतो, जनरेट करतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादा आपण प्रोग्राम क्लास वापरून करत असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली एखादा कन्स्ट्रक्टर तिथं क्रिएट असतोच. ठीक आहे, त्या कन्स्ट्रक्टरचे 3 टाइप्स आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचे. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज्ड आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. हे पण आपल्याला तिन्ही डीप मध्ये प्लस त्यांचे एक्झाम्पल्स पण आपल्याला तिथं बघायचे. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला इतकंच बघायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला टोटल कन्स्ट्रक्टर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.